नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी माझ्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले, कोणत्या अडचणी आल्या, काय झालं, हे सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे। ज्यांचेही कुकिंग चॅनल आहेत किंवा ज्यांना कुकिंग चॅनलबद्दल माहिती हवी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान होणार आहे। तर माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्याचं प्रूफसुद्धा दाखवणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुद्धा सुरुवात करूया। रेसिपीसोबतच मी तुम्हाला माझी जी यूट्यूबची 1000 सबस्क्रायबरची जर्नी आहे ते सुद्धा शेअर करणार आहे। ते तुम्हाला यूजफुल नक्कीच ठरेल। आता आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी तेल टाकून जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे, त्याचबरोबर कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। ही रेसिपी बरेच जण बनवत असतात, पण मी आज माहिती सुद्धा सांगत आहे, त्याचबरोबर रेसिपी सुद्धा इथे मी बनवत आहे। तर मॉनिटायझेशनसाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईमची गरज असते। हेच कंप्लीट करता करता आपल्याला खूप अशा अडचणी येत असतात। यूट्यूबवर आल्यानंतर खूप असं वाटतं की व्हिडिओ बनवल्यावर व्ह्यूज येतील का, सबस्क्रायबर येतील का, पण तुम्ही छान माहिती दिली, चांगला कंटेंट तुमचा ठेवला तर तुम्हाला नक्की सबस्क्रायबर येतात। मी सुद्धा पहिल्यांदा खूप अडचणीतून गेलेली आहे, त्यामुळे सबस्क्रायबर बेस बनवायला खूप वेळ लागतो। तर 1000 सबस्क्रायबर बनवायला 5 ते 7 महिने सहज निघून जातात, कारण की यूट्यूबवर आपण जेव्हा माहिती ही कंटेंटनुसार टाकतो तेव्हा खूप अशा अडचणी येतात। माहिती गोळा करताना, सेटिंग्स करताना खूप माहिती गोळा करावी लागते। तर ही माहिती गोळा करताना आपल्याला अडचणी आल्यामुळे डिमोटिवेट आपण होतो। डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाही, त्यामुळे आपण आपले व्हिडिओ हे बनवत राहायचे आणि यूट्यूबवर अपलोड हे करत राहायचे। तुम्ही शॉर्ट्ससुद्धा छोटे छोटे बनवू शकता, रेसिपीचे किंवा माहितीचे, टिप्स, किचन टिप्स असे शॉर्ट्स बनवायचे आणि ते सुद्धा अपलोड करायचे। यामुळे आपला चॅनल लवकर ग्रो व्हायला सुरुवात होतं, कारण की काय आहे की शॉर्ट्स हे भरपूर जण बघतात, त्यामुळे आपले चॅनलवरील शॉर्ट्स बघायला लोकांना आवडतं आणि त्यामुळे ते सबस्क्राईबसुद्धा करून ठेवतात। त्यातूनच ते आपल्या व्हिडिओकडे वळतात, त्यामुळे व्हिडिओलाही छान असे व्ह्यूज येतात। तर कुठेही घाबरायचं नाही आणि आपण आपले व्हिडिओ हे नेहमी बनवत राहायचे, त्यामुळे आपलं चॅनल हे नक्की लवकर ग्रो होतं। मलाही वाटायचं की मला 1000 सबस्क्रायबर मिळतील का, पण ते माझे छान अशा पद्धतीने कंप्लीट झालेले आहेत। आपण रेसिपी बघतच आहात। इथे आपण पाणी टाकून छान ही झाकण ठेवलेलं आहे। आता मेन रेसिपीचा पार्ट आपल्याकडे येत आहे। तर उकळी आल्यानंतर इथे आपल्याला फोडणी झालेलीच आहे, तर याला उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकायचं आहे आणि हे आमच्याकडे विदर्भामध्ये गाठीचं बेसन असं म्हणतात। तर हे आपण आज इथे बनवलेलं आहे। खूप छान होतं आणि चवीलाही भन्नाट लागतं। कुठलीही भाजी घरी नसेल तर ही भाजी तुम्ही बनवू शकता। तर 1000 सबस्क्रायबर आपल्याला बनवायला खूप वेळ जातो, तर त्यामुळे असं वाटतं की आज सबस्क्रायबर आले नाही, व्हिडिओ छान चालला नाही, हे असे आपले प्रकार होत असतात। तर तुमचा व्हिडिओ आणि कंटेंट छान असेल तर लोक नक्की बघतात आणि व्हिडिओला यूट्यूब प्रमोटसुद्धा करतं। तर तुम्हीही छान पद्धतीने व्यवस्थित असे व्हिडिओ बनवा, एडिटिंग छान ठेवा, त्यामुळे तुमचेही व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतील आणि 1000 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होतील। त्यानंतर वॉच टाईमची वेळ येते, तर त्यावेळेसही आपल्याला आपले व्हिडिओज वॉच टाईम देतात। तर तुम्ही नेहमी व्हिडिओ छान कंटेंट करून व्यवस्थित टाकला तर कंटेंट म्हणजे काय, तर एक घटक असते, तुम्ही कोणता घटक घेतलेला आहे त्यावर हे सर्व डिपेंड असते। तर मी माझे 1000 सबस्क्रायबर 7 ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट केलेले आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला आता देत आहे। पहिल्यांदा 1 सबस्क्रायबरपासून सुरुवात झालेली आहे। मी इतर घरातील कोणालाही सबस्क्राईब करून घेतलेलं नाही। सर्व सबस्क्रायबर हे रिअल आहेत। कुठेही कोणाला आपण सबस्क्राईब करून घ्यायचं नाही, ते यूट्यूबला माहिती पडतं आणि ते लोक आपले व्हिडिओ नाही बघत, त्यामुळे आपल्या व्हिडिओला रीच येत नाही। हे बघा, इथे मला रिकॅपमध्ये आलेलं आहे की तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। तर मी माझे हे सगळे रिअल सबस्क्रायबर कंप्लीट करून घेतलेले आहेत। अदर कुणालाही तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलवर सबस्क्राईब करून घ्यायचं नाही, त्यामुळे आपलं चॅनलवर रिटर्निंग व्ह्यूवर्स येतात, ते नुसतं आपलं चॅनल झालं का यांचे कधी सबस्क्रायबर झाले हे जाऊन बघतात। ही चुकी आपण करायची नाही। त्यामुळे माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। थँक्यू।